डिसेंबर महिन्याची चाहूल लागली की रावेरकरांना उत्सुकता असते ती रावेरच्या दत्त जयंती आणि रथ पालखी सोहळ्याची। रावेरच्या मोठ्या दत्त मंदिरात 15 डिसेंबरपासून दत्त जयंतीनिमित्त 3 दिवसीय यात्रोत्सव होणार आहे। यानिमित्त शहरातील विविध मंदिरं, मठ आणि मस्तानशाह वली दर्ग्यामध्ये आज रीतसर निमंत्रण देण्यात आले। यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दत्त जयंती उत्सवाचे निमंत्रण आज दुपारी 4 वाजता मोठे दत्त मंदिर, श्री दत्त महाराज संजीवन समाधी, ग्रामदैवत पाराचा गणपती, श्री रामस्वामी मठ, थड्याचा मारुती या मंदिरांमध्ये आणि हजरत मस्तानशाह वली दर्गा आदी ठिकाणी देण्यात आले। मंदिराचे ऋषिकेश महाराज यांनी मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर जाऊन पत्रिका आणि अक्षता देऊन निमंत्रण दिले। दर्ग्यावर मौलाना शेख फरीद व हाजी सय्यद मेहबूब अली यांना निमंत्रण दिले। यावेळी रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, पद्माकर महाजन, पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल, हबप कांतीलाल महाराज यांच्यासह भाविक, नागरिक आणि मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला हबप ऋषिकेश महाराज यांच्या हस्ते मंदिरामध्ये पादुकांना यथाविधी अभिषेक आणि पूजन करण्यात आले। पौरोहित्य श्रीपाद महाराज दुबे आणि अनंत महाराज दुबे यांनी केले। श्री दत्त जयंती आणि रथ पालखी उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहितीही ऋषिकेश महाराज यांनी यावेळी उपस्थितांना दिली। या निमंत्रण कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत पाहूया आपलं रावेर मीडियावर। महाराजांची एक सवय होती की संपूर्ण भारत फिरल्यावर त्यांनी आपल्या झोळीमध्ये संतांची चरण धूळ जमा केली होती आणि ते रोज सकाळी ती ग्रहण करायचे। आपण जसा चहा घेतो तसं। तर त्या चरण धुळीची महात्म्य पांडुरंगाला सुद्धा आहे। भगवंतांनी त्यांना सांगितलं की मी तर द्वारकेचा राहणार होतो, परंतु याच चरण धुळी, या वैष्णवांच्या चरण धुळी करताच मी पंढरपूरला आलो आणि तुला सुद्धा या चरण धुळीचं एवढं महात्म्य आहे। मीच तुझ्या जोडीमध्ये या चरण धुळीच्या याच्याने प्रगट होईल, चरणगजाने प्रगट होईल। आणि सकाळी स्वामी महाराजांनी जेव्हा ती चरण धूळ काढली तेव्हा ही पांडुरंगाची मूर्ती तिथे प्रगट झालेली होती। आपल्या रथामध्ये स्वयंभू श्रीकृष्ण आणि आपला पालखी सोहळा जो आहे हा वालुकामय पंढरीनाथांचा पालखी सोहळा आहे। हे आपल्या गावाचं खूप मोठं महात्म्य आहे। हा सगळा आध्यात्मिक वारसा पुढे तरुणांनी जोपासला पाहिजे। तरुणांनी या सगळ्या या विधिवत परंपरेमध्ये सहभाग घेतला पाहिजे असं मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो। आपल्या गावाची अनेक खूप प्राचीन अशी परंपरा आपल्या गावाची आहे आणि तरुणांनी या संत साहित्याचा अभ्यास करायला पाहिजे। आता या पूर्वीची पिढी आमच्या आदरणीय ज्येष्ठ वारकरी कांतीलाल बाबा असतील, जगन्नाथ बाबा असतील, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या सर्व मंडळींनी हा वारसा सांभाळायला, मंदिराला खूप मदत केली। मी आज या पवित्र दिवशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या परंपरेला जोपासण्याकरता सगळ्यांनी तनमन धनाने सहकार्य करायचं आहे। आज इथे इतर धर्मीय सगळे मुस्लिम बांधव आहेत, बाकीची आमची सगळी मंडळी, आमचे साहेबांचं नाव कांबळे साहेब आहेत, ही सगळी मंडळी सुद्धा इथे, वकील साहेब आहे, ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहे। या सगळ्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की तरुणांनी जर या संत साहित्याचा अभ्यास केला तर निश्चित मनुष्याला आपल्या जीवनात यश आल्याशिवाय राहणार नाही, कधी अपयश येणार नाही। कारण संतांनी सत्य वचन अरु लीनता परस्त्री मात समान फिर भी